आज काय काय सांग ना सांग की एक नवीन ट्रिक सांगतो. जर तुमच्याकडे हेल्मेट असेल आणि तुमच्याकडे लॉक नसेल टू व्हीलर लावायला, तर ते असं लॉक लावू. ड्रायव्हर का झाले फास्ट चालू राहिलेत, भीती वाटू राहिली आम्हाला. हां दॅट्स वाय मराठी पीपल कॅन स्पीक हिंदी. मित्रांनो, वेलकम बॅक टू डे 2 व्लॉग. आज आम्ही खूप सारं एक्सप्लोअर करणार आहे. स्कूटी पण आणली मी रेंटवर आम्ही 2 दिवसासाठी. हे बघा, आणि आमचा आउटफिट दाखवतो तुम्हाला इकडं. आताच नाही, मग कधी? नंतर कधी? फोटोज मध्ये. बरं चला, आता आम्हाला भूक लागली, आम्ही जरा ब्रेकफास्ट वगैरे करून येतो आणि मग तुम्हाला बाय द वे वन थिंग सांगूयात का? सांग ना. आज काय सांग ना सांग की अरे सांग. मी ना सांगणार. मग कोण सांगणार? तू. मी सांगू? बरं, मी सांगतो. तर मित्रांनो, आज आहे आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस. काय म्हणतात त्याला? हॅपी अॅनिव्हर्सरीच म्हणतात की त्याला. फर्स्ट अॅनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस. आज आहे आमची फर्स्ट अॅनिव्हर्सरी. जस्ट 1 year अगो आमचं लग्न झालेलं आजच्या दिवशी. तेव्हापासून मी सगळं सहन करतीये. ओ, तू सहन करतीये? ठीक आहे. आता कमेंट मध्ये सांगा मित्रांनो, कोणाला कोण सहन करतं. ठीक आहे, सांगा नक्की सांगा. चलो बाय बाय. चला, आता आम्ही काहीतरी ब्रेकफास्ट करतो. आलो पटकन, आलो. उन्हाला मित्रांनो, उन्हाला दिसते गावडी. दाखवाय माझ्या दात नाही त्याच्यापेक्षा. तर मित्रांनो, इकडे फोटो काढायचे राहिले. मित्रांनो, जायचंय. तुम्हाला काही इन्कॉन नाही ना व्हिडिओ. मित्रांनो, आम्ही इथं फोटो काढले. ती ही जागा आहे बघा. इथं कोण फोटो काढतं का? आमच्या मॅडमने तिथं फोटो काढलाय. चला, आता आम्ही निघतोय आता. तर मित्रांनो, जसं आमच्या मॅडमला आवडते इडली आलेली आहे आणि डोसा पण आलेला आहे. चला, आता आम्ही नाश्ता करतो. हां, हो गया. मॅडमला गाडी चालवायची होती आणि रोड पण मोकळा दिसला, तर म्हटलं गाडी देऊयात आता मॅडमला चालवायला. मॅडमनेच चालवली. चांगली ड्रायव्हिंग आहे मॅडमची, पण मॅडमकडे अजून काय लायसन नाही आहे. तर बघू शकता तुम्ही, व्ह्यू पण मस्त आहे. फायनली आम्ही आमच्या स्टेला पोचलो आहे. तर आम्ही असा विचार केला की आमच्याकडे जे काही लगेज आहे ते आधी आमच्या स्टेला ठेवूया आणि मग फिरायला जाऊया. आम्ही थोडंसं ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे. मॅगी भेटते इथं 60 रुपयाला मॅगी. तिथं ट्रिपसाठी सगळे लोक येतात, तिथं सगळे महाग होतात. तेवढं तर थांबलेलं आहे आम्ही इथं. तेवढं आमच्या मॅडमला बसल्या. तर मॅडमला विचारलं होतं.
मॅडम हो मॅडम काय ऑर्डर केलं? मॅगी. किती मॅगी घेतली? 2. पोट भरेल का? भरावं लागेल कारण की आता आम्ही 3 वाजेपर्यंत काहीच नाही राहणार. आता किती 12 वाजले आणि आता बाकीचे स्पॉट करायचे राहिले. आता ते स्पॉट करायचे आम्हाला. चला गरम आहे. कुठे दिसतायत? आता येईल बरं. खूप थंडी वाजतीये. तुम्ही कृपया गाडी चालवा. मग आज ॲनिव्हर्सरी आहे. मला गिफ्ट काय आणलंय आज? माझ्यासाठी काय गिफ्ट आहे? हेच काय? हे तर मीच प्लॅन केलंय. मीच मागच्या काही दिवसांपासून मागे लागलेली की मला चिकमंगळूरला ने. ओ हो. ते तुम्हाला तसंही आणू शकतो. यू डोंट नीड एनी डेट की ॲनिव्हर्सरी आहे चला नेऊयात. ओ हो बरं ठीक आहे. तर मित्रांनो आम्ही आता बाबा बुद्धांगिरीला चाललो आहे. तिथून अजून तरी 3 किलोमीटर आहे आणि मागचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. एवढा मस्त व्ह्यू आहे. चिकमंगळूर. पाऊस वाढला आहे. आता निघावं लागेल लवकर. पाऊस वाढलाय. चल आमच्याकडे हेल्मेट आहे त्याच्यामुळे डोक्याला पाऊस लागत नाही. अरे बाप. तर चला भेटूया परत एकदा. तर मित्रांनो आमच्या मॅडम काकडल्या आहेत पावसाने. एवढी मस्त वातावरण आहे. गार वातावरण आहे. तर आम्ही आता चाललो आहे वॉटरफॉलला. तुम्ही बघू शकता मस्त आहे जो. आणि एवढं मस्त हवा चालू आहे. गार मस्त वाटतंय. मॅडम काकडल्यात. डेंजर. आमच्या मॅडमला काकडल्यात. थर करतात. एवढं धोका आहे तर खालचं काहीच दिसत नाही. एवढी दरी डेंजर खाली. मॅडमला थंडी वाजू राहिली. आम्ही चाललोय आता वॉटरफॉलला. खूप लांब आहे 3 किलोमीटर. त्यामुळे आम्ही जीप केलेली आहे इथं. पर पर्सन 100 रुपीज. व्हॉट हॅपन? सेक्सी. तर चला आता आम्ही वॉटरफॉलला चाललोय. तर पर पर्सन 100 मध्ये रिटर्न 2 आहे. आणि हे पण आहेत आमच्यासोबत पाठीमागचे. यू आर कन्नड? ओके. यू फ्रॉम? वी आर फ्रॉम महाराष्ट्र. बट वी स्टे इन बेंगलोर. You? IT. You? Bestcom. Electricity. Electronic city, yeah? नहीं. Bestcom, huh? Bestcom. Oh. We want to know that penalty. Can we ask? Which penalty there? Load that one. Heavy load. What is that? The sanction kilowatt load is for. Okay. Actually, for our house, it's sanctioned for 1 kilowatt. But every time we'll get 150 or 100 rupees penalty. You using 1.5 or 2 kilowatts. Means it is for per hour, huh? But not per hour. Then? It means load. For example, when you put on geyser, they take on only for 2 hours on 3 bulbs and 1 fridge. Like, Okay. but you use More than that. More Okay. than that. Actually, we use a fridge, geyser, and washing iron machine. baths, washing machine.
again. Okay. That you take 2 kilowatt. Okay. 2 kilowatt load. That's why we will get every time penalty. ओके, चलो काहीतरी शिकायला भेटलं आहे मला यांच्याकडून. त्याच्यामुळे आम्हाला पेनल्टी लागते इलेक्ट्रिसिटी बिलला. तर चला आता डायरेक्ट वॉटरफॉल दाखवतो तुम्हाला. हां, समटाइम्स वी कॅन स्पीक हिंदी बट मोस्टली वी आर फोकसिंग ऑन मराठी. दॅट्स कन्नडा अँड मराठी आर व्हेरी डिफरंट लँग्वेज. ॲक्च्युली कन्नडा नहीं, मराठी थोड़ा बहुत सिमिलर. हाँ, that's why Marathi people can speak Hindi, but your language is very difficult. चला, त्यांना त्यांच्या काय लँग्वेजचा गर्व, आपल्या लँग्वेजचा गर्व, काय विषय. ड्रायव्हर का कॉलेज फास्ट चालू राहिलेत, भीती वाटू राहिली आम्हाला. थंडी वाजते त्यामुळे मी काहीही बोलणार नाही. बरं चल, समोरचं दाखवतो तुम्हाला, स्पीड दाखवतो. एवढं खाली डेंजर आहे, दरी खाली आतमध्ये. आपका नाम क्या है भैया? फजल. फजल रहमान. ओके, ते आमचे ड्रायव्हर आहेत. एवढं डेंजर चालू आहे, तुम्हाला बॅक साईडचं दाखवतो. आलो आहे आता इथं, आम्ही जीपमधून उतरलो आहे. आता पुढे वॉटरफॉल आहे. आवाज तर येतोय थोडासा, बघूयात आहे का नाही. बरोबर दिसेल चाललं हे पण माहिती नाही वॉटरफॉलला. तर पुढे गेल्यावर दाखवतो आता वॉटरफॉल. चला हो, हळूच चला. तर मित्रांनो, आमचा बाबा बुड्डणगिरी झालेला आहे स्पॉट. आणि मस्त होता स्पॉट वगैरे, वॉटरफॉल बघितला. आणि तुम्हाला एक नवीन ट्रिक सांगतो. जर तुमच्याकडे हेल्मेट असेल आणि तुमच्याकडे लॉक नसेल टू व्हीलर लावायला, तर ते असं लॉक लावू शकता तुम्ही. हे जे आम्ही लावलं आहे दिसतंय का? दिसत नसेल, एक मिनटं थांबा, तुम्हाला दाखवत आता कसं लावायचं. हे बघा, हे जे लावलं आहे, हे लावलं आहे याच्यात घालून, कुठं डिक्कीमध्ये घालून. तर डिक्कीमध्ये आम्ही लॉक तयार केलं आहे. चला आता निघतो. आता आम्ही स्टेला जायचं आहे आम्हाला. होमस्टेला आलो आहे आम्ही इथं, आणि तो मला आमचा होमस्टे दाखवतो. आम्ही आता कॉफी प्यायला चाललो आहे. त्यांच्याकडून कॉम्प्लिमेंटरी कॉफी, टी किंवा कॉफी. तर आम्ही कॉफी मागवली, कारण की खूप दिवस झाले कॉफी पिलो नाही. आणि इथली स्पेशल पण आहे चिकमंगळूरला कॉफी, बरोबर ना? हो, चिकमंगळूर कॉफी इस्टेट आहे. आणि आरसा पण असा दिला ना, नीट दिसत नाही. तर त्याला कॉफी प्यायला जातो. कॉफी प्यायला जाऊयात. हा आहे व्ह्यू मस्तपैकी. आणि इकडं त्यांचं किचन आहे, आणि हा मधला स्पेस, आणि ही आमची रूम. तर हे किचन एरिया आहे त्यांचा. स्टे एकदम मस्त आहे. आणि हा आहे व्ह्यू. कसा आहे मग व्ह्यू मित्रांनो? आपला ब्रेकफास्ट आलेला आहे मित्रांनो. तर तू काय मागवलं आहे? कॉफी. आणि माझ्याकडे पण कॉफी. पण त्यांनी भजे मागवलेले दिसतात. म्हणजे भजे दिलेले आहेत. 2 कॉफी आणि 1 प्लेट भजे. एक मस्त सिनारिओमध्ये आपण भजे खातो आहे. सिनरी असते. माय बॅड. टेबल थोडासा हललेला आहे, आणि सगळा
तिकडे येते ते कॉपी खाली पडलेली सगळी. तर ठीक आहे, एवढी पण नाही पडली. अरे तिने काय पुसती ती. तिकडे येते. अशा प्रकारे आम्ही टेबल चेंज केलाय आणि परत सांडवलंय खाली. आता पलीकडे जाऊयात. नको, तिकडे आधीच दुसरे बसलेले होते, आधी अजून क्लीन नाही गेलेलं. ठीक आहे, आता इथंच बसूया, इथंच खातो. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही जेवायला चाललो आहे. 9 वाजलेत. फ्रेश वगैरे झालो आहे. आम्ही आंघोळ केली. फ्रेश नाही झालो, डायरेक्ट आंघोळच केली, कारण की पावसामध्ये सगळं भिजलो होतो. मस्त गरम पाण्याने आंघोळ केली आणि नंतर घरी आल्यावर कळालं आमचा जो एक मोबाईल आहे तो माझा, तुझा, तर त्याचं सिम काम करत नाही आहे आणि पाणी गेलं आहे त्याच्यात. आणि त्याचं जे पाठीमागचा कॅमेरा आहे ते सगळं फॉग तयार झालं आहे. तर आता आम्ही ना इथं किचन आहे त्यांच्याकडं, तर विचार करू तर त्यांच्या राईसमध्ये ठेवून द्यावं होता मोबाईल. बघू सकाळी वर्क होतो आहे का नाही. तर चला आता त्यांना विचारू आपण, राईसमध्ये ठेवतं का आमचा मोबाईल. तर तेवढाच एक पर्याय आहे, आता दुसरा काही पर्याय नाही आहे. आणि आमच्या मॅडमचा सगळा मूड हाफ झालेला आहे. ऑफ झाला आहे का हाफ झाला आहे? ऑफ झाला आहे, ऑफ. तर चला आता जेवायला. हे किचन आहे त्यांचं इकडं. चला दाखवतो तुम्हाला. तर काय म्हणणं आहे तुझं? जर मोबाईल नीट झाला पाहिजे. अरे होणार ना, का नाही होणार. आणि जर नाही झाला तर हा फोन माझा. हा पण तुझा, तुझं मला माहिती. तसा पण तुझाच आहे का मोबाईल? तो मोबाईल मला दे ना. बरोबर आहे का? बरं. अरे बापरे. आणि जर मोबाईल जर नीट नाही झाला तर ही ट्रिप केवढ्यात पडली? 50,000. बरं ठीक आहे, 1 मिनिट त्यांना विचारू आपण. एक्सक्यूज मी, ॲक्च्युली ना वॉटर वेंट इनसाइड दिस. वी वॉन्ट टू कीप इट इन राईस. चला, त्यांच्याकडे मोबाईल दिलेला आहे सकाळपर्यंत, आहे का नाही? सकाळपर्यंत. तर सकाळपर्यंत बघूयात आता नीट होतं आहे का नाही. चला जेवण करूया. येतं त्यांनी बफेट टाईप केलेलं आहे इथं सगळं. व्हेज नॉनव्हेज, ज्यांना व्हेज त्यांच्यासाठी व्हेज आहे, ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांच्यासाठी नॉनव्हेज आहे. काढून बघा त्याचं नको. हां, तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हां, 1 व्हेज नॉन व्हेज. अरे इथं चपाती आहे. नको नको कशाला व्हेज पडला बिडला म्हणजे व्हेज ती सगळी पनीर आवडतं मॅडम आपल्याला. सब्जी कोणती? कॅबेज. ओके. खाल्ल्यावर आता नॉनव्हेजवाला दाखवतो आणि टेस्ट सांगतो तुम्हाला. बस ग. आता आपण चिकनचा किस पाडूयात. आधीच त्यांना किस पाडून दिला. अरे तो वेगळा किस आहे, आता खायचा किस करायचा आहे. सी नाही करायचं, खायचं आहे. बरं तू सांगितलं नाही इथे टेस्ट कोणती कशाची सांग? कोबीची भाजी खूप छान आहे. कोबीची त्यामध्ये त्याने काहीतरी टाकलं आहे आधीच, छान लागतं. पनीर झोपली. पनीर झोपली पण कॅबेजची भाजी मस्त आहे पलटी. चिकनचा रस्सा महाराष्ट्रीयांसाठी नाही आहे. रस्सा थोडंच वेगळं आहे पण वी कॅन इट. यू हॅव टू. तसं पण तू काय बनवणार नाही. बनवत नाही का?
इथं बनवायला काही नाही ना. आम्ही जेवण करतो आता. टाटा बाय. मित्रांनो जेवण झालेलं आहे आमचं आणि जेवण मस्त नाही का पाहू. मोबाईल आणलेला आहे, स्विच ऑफ करून परत एकदा राईसमध्ये ठेवायचं. तर इनका जननी होमस्टे करके हाई करो. और इनका जो ये स्टे का कांटेक्ट वगैरह मैं डिस्क्रिप्शन में डाल दूँगा. खाना अच्छा था, वेज नॉन वेज. तर मित्रांनो आम्ही रेडी झालो आहे डे 3साठी. तर आजचा आमचा स्टेचा लॉगआउट आहे, चेकआउट. तर इथे त्यांनी फ्री ब्रेकफास्ट दिला आहे, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट दिला. कॅमेरा पण तसंच. तर मित्रांनो मोबाईल राईसमधून काढलेला आहे, पण कॅमेऱ्याचं धूप पण तसंच आहे, फॉग कॅमेऱ्यावरचा लेन्सवरचा, आणि फिंगरप्रिंट सेन्सर पण चालत नाही. तर ही ट्रिप खूपच महागात पडलेली आम्हाला, खूपच महागात पडली. तर आता रिपेअरशिवाय काय त्याला पर्याय नाही. चला आता ब्रेकफास्टचा आस्वाद घ्या. कसं आहे सांगू तुम्हाला. थंड आलं आहे, आम्ही उशिरा आलो, पण चांगली टेस्ट इज गुड. तर मित्रांनो आम्ही निघालो आता. चेकआउट 12 वाजले, 11:30. आणि इकडं मॅडम उभं आहेत आणि हे होस्ट आहेत. हाय करा. हाय. आणि यांचा अख्खा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन में डाल दूंगा जब ब्लॉग आएगा तो. जर तुम्हाला यायचं असलं चिकमंगळूरला तर होस्ट एकदम मस्त आहे आणि जेवण वगैरे ब्रेकफास्ट वगैरे सगळं मस्त आहे. तर चला थँक्यू. मित्रांनो आता आम्ही हिरेकोलाले लेकला आलेलो आहे आणि ही एंट्री आहे हिरेकोलाले लेकची. आणि तुम्हाला आता बॅक साईड दाखवतो. हा हे लेक. व्ह्यू खूप छान आहे. पण असं काही लई मस्त शांत पीससाठी इथे येऊ शकता. आणि आज आहे मंडे त्याच्यामुळे गर्दी नाही. काल खूप गर्दी असते, तर गर्दी नसावी म्हणून आम्ही मंडेला आलोय. आणि बॅक साईडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला आता. तर मित्रांनो आम्ही चिकमंगळूरवरून निघलो आहे. चिकमंगळूर टू बँगलोर 100 किलोमीटर आलो आहे. बस ही आमची बस आहे, पाठीमागे बघू शकता. आता जेवणासाठी थांबली आहे आणि इथून अजून 150 किलोमीटर बाकी आहे, 150 किलोमीटर बाकी आहे. आणि आम्ही पण थोडंसं काहीतरी खाल्लं इथं. आता अजून तरी 15 मिनटं निघायला, 15 ते 20 मिनटं. बघू शकता हॉटेलचं काय नाव आहे? सुरुची मसाला सुरुची व्हेज. मसाला सुरुची मसाला. चला.